नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जर विचारात घेतली ना तर ती साधारणपणे 13 कोटीच्या आसपास इतकी आहे आणि यातलं ज्येष्ठ नागरिकांचं जे प्रमाण आहे ते साधारण 1 ते 1.5 कोटीच्या आसपास आहे. आपण जर विचार केला बारकाईने बघितलं तर आपल्याला हे चित्र नक्कीच बघायला मिळतं की साधारण वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या सोयीसुविधा, प्रगती, आपलं अतिशय चांगल्या पद्धतीचं राहणीमान या सगळ्यांचा प्रभाव हा झालाय की आपल्याकडे सुद्धा आयुर्मान आता वाढायला लागलंय. पण ह्यातच अजून एक समस्या ही आहे की तरुण पिढीची आत्ताची नोकरी किंवा त्यांचं स्थलांतर हे सगळं पाहता, विभक्त कुटुंब पद्धती पाहता यात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सुद्धा निर्माण होत चालल्यात. या सगळ्यापासून जर त्यांना संरक्षण हवं असेल तर त्याच्यासाठी कायद्याची गरज ही लागतेच लागते. आणि मग ज्येष्ठ नागरिकांच्या बाबत हे कायदे कुठले आहेत हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. हेच जाणून घेण्यासाठी आज आपण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण कुठला विषय बघणार आहोत ते लगेचच बघून घेऊया. आज आपण बोलणार आहोत ज्येष्ठ नागरिक कायदे आणि निर्वाह या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज 2 तज्ञ सखींना आपण इथे निमंत्रित केलेलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट उज्ज्वला कद्रेकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. थँक्यू. आणि आज आपल्या बरोबर जी दुसरी सखी आहे त्या आहेत वरिष्ठ समुपदेशक स्त्री मुक्ती संघटना गीता जाधव. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं देखील मनापासून स्वागत करते. आणि खरंच ज्येष्ठ नागरिक कायदे आणि निर्वाह हा खरंच महत्त्वाचा विषय आहे. आज त्या दोघीही या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना आधी मी त्यांची ओळख करून देते. आपण सुरुवात करणार आहोत ॲडव्होकेट उज्ज्वला कद्रेकर मॅडम यांच्यापासून. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे शासकीय आणि अशासकीय अशा दोन्ही ठिकाणी सामाजिक कायदेशीर सल्लागार म्हणून त्या काम पाहतात. संशोधक, राष्ट्रीय प्रशिक्षक सुद्धा त्या आहेत. संयुक्त राष्ट्र, UN वुमेन तसंच UNFPA मध्ये सुद्धा त्याने काम केलेलं आहे. वकिली क्षेत्रात कार्यरत असताना अनेक ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन लाभलं. महाराष्ट्र राज्य महिला आयोगासोबत सुद्धा 12 वर्ष त्या काम पाहत होत्या. वर्मा कमिटी, बलात्कार कायद्यात बदल, त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार असतील, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा असेल, अशा विविध कायद्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आज आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचे कायदे आणि निर्वाह या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. आज आपल्याबरोबर दुसरी जी सखी आहे वरिष्ठ समुपदेशक गीता जाधव. त्यांची सुद्धा ओळख करून देते. स्त्री मुक्ती संघटनेमध्ये जवळजवळ 11 वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रश्नांवर त्या काम करतात. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ विरोधी कार्य अंतर्गत 2013 मध्ये सेक्शुअल हॅरासमेंट कमिटीवर अशासकीय सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी विशेष काम केलेलं आहे. त्याचबरोबर कामाची त्यांच्या दखल घेऊन 2018 मध्ये BMCचे सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राकडून सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आज त्याही आपल्याला ज्येष्ठ नागरिक कायदे आणि निर्वाह या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा या दोघींचंही मी कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. आजचा आपला विषय आहे ज्येष्ठ नागरिक कायदे आणि निर्वाह. तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत म्हणजे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने या विषयावर मार्गदर्शन मिळेल. तेव्हा आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि सगळ्यात आधी मला उज्ज्वला मॅडम आपल्याकडे यायचंय की आज आपण 21व्या शतकात जगतोय. खूप प्रगती झाली आहे, विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलंय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा करावा लागतोय अशी परिस्थिती येते. तर याची काय कारण असली पाहिजेत असं आपल्याला वाटतं? काय सांगाल याविषयी? सर्वप्रथम खरं चैताली थँक्यू की मला इथे इन्व्हाइट केलं गेलेलं आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी. कारण ज्येष्ठ नागरिक कायदा म्हणजे मला असं म्हणायचं की 21व्या शतकामध्ये आपण बघतो आहे की महिलांसाठी, मुलांसाठी कायदे आलेले आहेत आणि विशेष त्यांच्यासाठी कायदे आलेले आहेत. आणि त्याचबरोबर 2007 मध्ये आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचा कायदा मिळालेला आहे. आणि जसं आपण बघतो आहे की एकतर आहे की वयोमर्यादा वाढलेली आहे, आपल्याकडे वैद्यकीय सुविधा वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे लाईफस्पॅन लोकांचे वाढलेले आहेत. पण याचबरोबर जे आपण बघतोय जे सामाजिक प्रश्न त्यांच्या अवतीभवती जे निर्माण झालेले आहेत आणि हे लक्षात घेता मग जेव्हा आपण सामाजिक म्हणतो आहे तर घरगुती पण येतात त्याच्यामध्ये. आणि हे प्रश्न जेव्हा आपल्यासमोर येत आहेत तेव्हा आपण बघतोय की त्यांची जी गरज आहे ती इमोशनल गरज आहे, त्यांची जी सामाजिक गरज आहे, त्यांचं उदरनिर्वाहाचा प्रश्न आज निर्माण होत आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं निवास जे आपण म्हणतो आहे हे जे प्रश्न आहेत ना हे मला असं वाटतं खूप
विचाराधीन आहेत आणि लोकांचं म्हणजे त्यांची आज जी काही त्यांनी कमाई केलेली असते ती किती सुरक्षित आहे आणि त्यांची देखभाल म्हणजे हा जो कायदा आलेला आहे तो मुख्यतः आपण बघतो आहे की ज्येष्ठ नागरिक जेव्हा आपण म्हणतो आहे तर त्याच्यामध्ये पालक पण येतात. म्हणजे हे जरुरी नाही आहे की ते पालक जे आहेत ते 60 वर्षाच्या वरती आहेत. तर पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांची देखभाल यांचा निर्वाह आणि त्याचबरोबर त्यांचं काळजी असा हा कायदा आज आपल्यासमोर 2007 मध्ये आलेला आहे. नक्कीच मला वाटतं तुम्ही जे म्हणलात ते फार महत्त्वाचं आहे की ज्यावेळेला आपण उतारवयाकडे झुकतो त्यावेळेला खरंच तितकं संरक्षण आपल्याला मिळतं आहे का, मग ते कुटुंबात असेल किंवा समाजात असेल तर हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आणि मला वाटतं म्हणूनच कुठेतरी कायद्याला इथे हस्तक्षेप करायला लागतो आणि हे कायदे अस्तित्वात आलेत. आता मला गीता मॅडम आपल्याकडे यायचं आहे की ज्यावेळेला आपण ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात एखादी समस्या म्हणतो किंवा केस म्हणतो तर साधारण कुठल्या स्वरूपाच्या या केसेस किंवा समस्या ह्या आपल्याकडे येत असतात ज्येष्ठ नागरिकांचा विचार करता, काय सांगाल आपण? प्रश्नाकडे सुरुवात करताना सुरुवातीला मी ऑर्गनायझेशन माझ्या संस्थेबद्दल बोलेल. मी स्त्रीमुक्ती संघटनामध्ये काम करते. स्त्रीमुक्ती संघटना 1975 सालापासून महाराष्ट्र देशामध्ये आणि जागतिक पातळीवरती कार्यरत आहे. संघटनेचे विविध उपक्रम आहेत. त्यापैकी कौटुंबिक सल्ला समुपदेशन केंद्र हा एक उपक्रम आहे. हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये अशी आमची 11 समुपदेशन केंद्र आहेत आणि तिथूनही आमचं काम चालतं. आम्ही महिला मुले यांच्या प्रश्नावरती काम करतो, पण आमच्याकडे पुरुष मंडळी पण येतात आणि ज्येष्ठ नागरिकही येतात. तर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नामध्ये काम करण्याचा योग कसा आला ते मी थोडंसं सांगते. 2016 मध्ये आम्ही सुरुवातीला काही केसेस आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्याकडे आल्या आणि आम्ही त्यांना मदत म्हणून करत होतो. पण 2018 नंतर हे प्रमाण आमच्याकडे येण्याचं वाढलं आणि 2018 ते आत्तापर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत जवळजवळ 82 केसेस आल्या. 82 केसेस आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या आल्या आणि त्याच्यामध्ये 15 पुरुष होते आणि 67 महिला होत्या. आता महिलांचा विचार करताना याच्यामध्ये 33 महिला ह्या विधवा होत्या, तर 3 परित्यक्ता आणि 3 अविवाहित होत्या. म्हणजे स्त्री आणि पुरुष असा विचार करता एकल महिलांचं प्रमाण पण त्याच्यामध्ये जास्त होतं. आणि ह्या ज्या समस्या येतात त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम काय दिसले आम्हाला तर प्रॉपर्टी इश्यू जास्त दिसले. प्रॉपर्टी इश्यूमध्ये आईवडिलांची म्हणजे घरं आहेत, त्यांची गावची जमीन आहे, आईची दागिने आहेत, PTKSची नोकरी आहे, त्यांची बचत आहे, सेविंग आहे, पेन्शन आहे, हे सगळं प्रॉपर्टी आणि ह्या पैशासाठी आईवडिलांची सेल्फ प्रॉपर्टी पण आहे. ती प्रॉपर्टी काढून घ्यायची आणि आपल्या नावावरती करून घ्यायची आणि आईवडिलांना मग आईवडील विरोध करतात म्हणून त्यांना मारहाण करायचं, शिवीगाळ करायची, त्यांना घरातून बाहेर काढायचं आणि मग त्यांना अजून त्रास त्याच्यासाठी म्हणजे प्रॉपर्टीसाठी. याच्याशिवाय दुसरा एक मुद्दा मी सांगते की व्यसन आहे. काही घरामध्ये मुलांना व्यसन आहे आणि व्यसनासाठी त्यांच्याकडे नोकरी पण नाही आहे. मग अल्कोहोल आहे, गांजा आहे, असे वेगवेगळ्या व्यसनासाठी पैसे पाहिजेत. मग आई वडिलांच्याकडून पैसे काढून घ्यायचं, त्याच्यासाठी त्यांना मारहाण करायचं, शिवीगाळ करायचं, रात्री बेरात्री घरातून बाहेर काढून द्यायचं, हाही प्रकार आहे. पण हे सगळे प्रकार होत असताना त्याचा इफेक्ट म्हणजे परिणाम आई वडिलांच्या मनावर काय होतो त्याचा विचारच होत नाही. म्हणजे त्यामुळे आई वडिलांना असुरक्षितपणाची भावना आई वडिलांच्या मनात वाढते, त्यांना एकटेपणा फील होते, त्यांना घरामध्ये किचनमध्ये यायला दिलं जात नाही. सकाळी 12-1 पर्यंत त्यांना असं अडवून ठेवलं जातं की मुलांचे डबे करायचे आहेत, आमचे नाश्ता करायचा आहे, मग तुम्ही नंतर घ्या. त्यांना जेवण दिलं जात नाही, मग ते स्वतःच बनवून खातात, स्वतःचे कपडे स्वतः धुतात. औषध पाणी वेळेवर त्यांना जेवण मिळत नाही, उपासमार होते, औषध वेळेवर घेता येत नाही त्यांना. मग त्यामुळे पण त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो, त्याच्यातून एकटेपणा जाणवायला लागतो. आपण इतकं मुलांच्यासाठी केलं, त्यांना लहानाची मोठी केली, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि आज ते आपल्याला विचारत नाहीत. कित्येक दिवस म्हणजे आम्ही काही केसमध्ये असं बघितलं की 1-1 वर्ष 2-2 वर्ष आई आणि मुलांचा कधी संवादच झालेला नसतो. तर अशा वेळेत काय करायचं म्हणजे ह्यातून पण त्यांच्यामध्ये जे नात्यामध्ये अंतर वाढलेलं आहे आणि मग मुलांच्या बद्दल आई वडिलांनाही काही वाटत नाही आणि मुलांनाही काही वाटत नाही आणि त्याच्यातून ते म्हणजे खूप फेकले गेले तसे विचाराने अलिप्त झालेले आहेत. व्यसन आहे. शिवाय दुसरं असं आहे की प्रॉपर्टीच्या मुद्द्याला धरून पण असं होतं
की म्हणजे एका मुलालाच प्रॉपर्टी दिली, दुसऱ्या मुलाला दिली नाहीये, मग तो मुलगा किंवा पीटीकेसची नोकरी दिलेली आहे, एका मुलाला दिलेली आहे, एका मुलाला दिलेली नाही, तर त्या मुलाचं म्हणणं असतं की ह्या मुलाला सगळी प्रॉपर्टी आई वडिलांनी दिली आहे, तर मी कशाला सांभाळणार आई वडिलांना, तर त्यांनी सांभाळलं पाहिजे. ज्यांनी नोकरी घेतली किंवा ज्यांनी प्रॉपर्टी घेतली त्याचं म्हणणं असतं ते जे प्रॉपर्टी किंवा पैसा मलाच पुरत नाहीये, तर मग मी आई वडिलांना कसं सांभाळणार. म्हणजे तो इकडे फेकतोय, तो इकडे फेकतोय. मग मुलींची पण कधी कधी भूमिका असते, मला तर काहीच नाही दिलेलं आहे तर मी कशाला जबाबदारी घेणार. त्यामुळे आई वडिलांचा जो प्रश्न उभा राहतो त्याचा विचारच कोण करत नाही. त्यांचा जो भरण पोषणचा आहे, त्यांना 2 वेळच्या जीवनाचा 2 वेळ जेवणाचा प्रश्न आहे, औषध पाण्याचा आहे, त्यांना औषध मिळत नाही, कित्येक दिवसापासून ते बिना औषधाचे आजारपण काढत असतात. तशा किती गोष्टी असतात. आणि कधी कधी ह्या प्रॉपर्टीसाठी मग शेजाऱ्यांशी बोलायचं नाही, कारण ते तुम्हाला काहीतरी शिकवतात आणि तुम्ही त्यांचं ऐकून आमच्याकडे काही पैसे मागता किंवा प्रॉपर्टी मधले म्हणजे शेजारी शिकवतात किंवा नातेवाईक शिकवतात. जे जे सांगताय त्याच्यावरून याची कल्पना येऊ शकते की किती विविध प्रकारच्या समस्या ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या या टप्प्यावर त्यांना लागतात किंवा त्या समस्या त्यांच्या समोर उभ्या असतात आणि त्याच्यावर कुठेतरी तोडगा हवा असतो. तर मला वाटतं याच्याच वरती आपला जो 2007चा अधिनियम झाला, तर आता मला वाटतं आपण त्याच्याकडे यायला हवं. तर हा ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007 हा नक्की कायदा काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. उज्ज्वला मॅडम काय सांगाल याविषयी आपण? नाही, हा जो कायदा आहे आपल्या देशामध्ये 29 डिसेंबर 2007 मध्ये लागू झालेला आहे आणि मग प्रत्येक राज्याने त्याचे नियम तयार केले. सेंट्रल रूल्स पण आहेत, पण त्याचे नियम जे आहेत ते आपल्या देशामध्ये 2000 म्हणजे आपल्या राज्यामध्ये 2010 मध्ये त्याचे नियम आलेले आहेत. आणि अत्यंत मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा म्हणतो की मुलं, कारण आज आपण बघितलं की मुलं, महिला आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक हे अशी आपण बघतोय की 3 कॅटेगरीजवर आज खूप चर्चा होत आहे आणि गरज तर खूपच आहे या गोष्टींची. हा जो कायदा आहे तो ज्येष्ठ नागरिक, पालक आणि ज्येष्ठ नागरिक असं आहे. तर एक खूप महत्त्वाचा मला असं वाटतं मुद्दा इथे आहे तो की इथे ज्येष्ठ नागरिक जेव्हा आपण म्हणतो तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 इयर्स अँड अबाव, म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे ते ज्येष्ठ नागरिक येतात. आणि त्याशिवाय पालक, म्हणजे पालक ज्यांची प्रौढ मुलं आहेत असे पालक देखील या कायद्याअंतर्गत येऊ शकतात. आणि त्यांना कुठल्याही प्रकारे जर त्रास, आता गीताने जी मांडणी केली ती अत्यंत, कारण हेच आपण बघतोय की हे जे विषय आहे, कारण आपण फक्त पिक्चरमध्ये बघतोय पण हे रियालिटी आहे की अशा प्रकारचे केसेस जे आहेत की ते पालक जे आहेत, आईवडिलांना मारहाण होते आहे, प्रॉपर्टी नावावर करून घेतली जात आहे किंवा इतरही, जरुरी नाही आहे की ते प्रॉपर्टीशी संबंधित असेल, पण इव्हन भावनिकदृष्ट्या जो त्रास होतो आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खूप आहे. आणि म्हणून हा कायदा जो आहे हा एक सामाजिक कायदा आहे. मला असं वाटतं हा सोशल लेजिस्लेशन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची जी आणि आपण जे म्हणतोय ना की संविधानिक अधिकार, आपण जे म्हणतोय की संविधानिक अधिकार, जे ते आपण स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार जो तुम्हाला संविधान देतो आहे, आणि तेच ज्येष्ठ नागरिकांबद्दल पण इथे म्हटलेलं आहे की स्वाभिमानाने जगण्याचा त्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना आपण कसं देऊ शकतो. आणि म्हणून या कायद्याची गरज इथे भासलेली आहे. आपण बघतो आहे की वयोमर्यादा जो आहे, लाईफस्पॅन जो आहे तो वाढलेला आहे आणि हे लाईफस्पॅन जेव्हा आपण वाढलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या गरजा ज्या आहेत त्याही देखील तसे वाढलेले आहेत. पालक आणि जेव्हा ज्येष्ठ नागरिक मी जेव्हा म्हणते आहे तर ते मी जसं सांगितलेलं आहे की ज्यांची प्रौढ मुलं आहेत, पालक ज्यांची प्रौढ मुलं आहेत, 18 वर्षाच्या वरती मुलं आहेत आणि ते जर त्यांचं देखभाल करत नसतील, काळजी घेत नसतील, तर त्यांच्यासाठी पण हा कायदा, त्यांच्या विरुद्ध पण हा कायदा आपण लागू करू शकतो. ज्येष्ठ नागरिकमध्ये आपण बघितलं की 2 कॅटेगरीज येतात. एक तर येतात चाइल्डलेस कपल, ज्यांना मुलं नाही आहेत, असे ज्येष्ठ नागरिक पण येतात. आणि म्हणून ह्या कायद्यामध्ये जे आहेत मुलं, कोणाविरुद्ध आपण तक्रार करू शकतो, तर ह्याच्यामध्ये मुलं येतात. आणि मुलं म्हटलं की मुलगा मुलगी जे प्रौढ असायला पाहिजे त्यांच्या विरुद्ध करू शकतात. त्याशिवाय नातवंड विरुद्ध पण हा कायदाची अंमलबजावणी होऊ शकते. आणि त्याचबरोबर नातेवाईक, असे 3 लोक आहेत, 3 कॅटेगरीज आहेत ज्यांच्या विरुद्ध आपण ज्यांच्याकडून आपण मदत मागू शकतो. तर आपण जे म्हणतोय, जेव्हा आपण पालक म्हणतो तर पालक म्हटलं की मुलं आली त्याच्यामध्ये, मुलगा मुलगी म्हणा किंवा नातवंड म्हणा, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. आणि सिनियर सिटीजनमध्ये त्यांना मुलंही असू शकतात किंवा चाइल्डलेस असू शकतात. मग असे जे असे ज्यांना मुलं नाही आहेत, मग ते रिलेटिव्हच्या माध्यमात, हे रिलेटिव्ह म्हणजे कोण,
तर त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्येही आपण बघतो आहे की तुमची कुठल्या प्रकारची तुमची प्रॉपर्टी आहे. एक मला वाटतं हे जे आहे हे खरं तर हा विषय मोठा आहे आणि याच्यावर बोलायला हवं. फक्त आपल्याला एक कार्यक्रमात फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. आपल्याला यवतमाळहून प्रश्न विचारतायत शिवशंकर पोटलीगर. नमस्कार. पोटकीलवार सॉरी. नमस्कार, बोला. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझं 69 आहे. ओके, प्रश्न विचारा आपला. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे म्हणलं. हो हो हो. मी घरी एकटाच राहतो. आपला प्रश्न विचारा. हे काही टार्गेट मुलं मला त्रास देत आहेत रात्री. बर. घराजवळ ओरडतात. 10-12 जण गोळका करून राहतात. बर. मी 2 वेळा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तितक्या पुढे थांबतात. नक्कीच मला वाटतं याबद्दल आपली जी तक्रार आहे की आपल्याला जो त्रास होतोय ह्याच्यावर काय उपाय करता येईल याचं या मार्गदर्शन करतील. फक्त वेळ झाली इथे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. ज्येष्ठ नागरिक कायदे आणि निर्वाह या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट उज्ज्वला कद्रेकर आणि वरिष्ठ समुपदेशक गीता जाधव मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला आलेल्या अधिनियमाबद्दल माहिती मिळत होती आणि त्याच वेळेला आपल्याला एक प्रश्न विचारला गेला होता. शिवशंकरजींनी प्रश्न विचारला होता की वय 69 आहे, ते एकटेच राहतात आणि त्यांना काही मुलांचा त्रास होतो, पण मला वाटतं हा दरवेळेला बाहेरच्यांचाच त्रास होतो असंही नाही. आणि मग त्यांना जर याची तक्रार करायची असेल किंवा त्यांना याच्यावर जर काही उपाय करायचा असेल तर त्यांनी तो कसा करावा? उज्ज्वला मॅडम, काय मार्गदर्शन कराल आपण यावर? नाही, जसं त्यांनी ऑलरेडी मला असं वाटतंय की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असं जर मला असं वाटतंय की जर पोलिसांकडून कारवाई झालेली नाही आहे तर आपण थोडं वरिष्ठांकडे मला असं वाटतं DCP लेवलपर्यंत जरा तक्रार केली पाहिजे. कारण ह्याचा डेफिनेटली त्रास होत असेल आपल्याला, रात्री अपरात्री जर आपल्याला ह्याचा त्रास होत असेल. आणि मेन जर आहे की जर आपण सोसायटीमध्ये राहत आहात तर सोसायटीमध्ये पण सेक्रेटरीना पण आपण याची सूचना केलीच असेल मी असं मला वाटते आहे. आणि म्हणजे एक तर पोलिसांव्यतिरिक्त मला तरी काही म्हणजे तीच मी तुम्हाला, कारण तुमचा जो मुद्दा आहे तो ह्या कायद्याअंतर्गत येऊ शकत नाही. बरोबर बरोबर. त्यांनी थोडक्यात पोलिसांची मदत तात्काळ घेणं हे आवश्यक आहे. आणि आपण मगाशी बोलत होतो अधिनियमाबद्दल, आपण सांगत होतात आम्हाला, तर त्याविषयी आपण सविस्तर बोलू. तर जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे आहे की तुम्ही प्रॉपर्टी, ह्याच्यामध्ये कुठले कुठले प्रॉपर्टी येऊ शकतात मुख्यतः, तर ह्याच्यामध्ये मूवेबल आणि इमूवेबल प्रॉपर्टी जी आहे ती ह्याच्यामध्ये येते. आणि त्याचबरोबर तुम्ही टँजिबल आणि इनटँजिबल प्रॉपर्टी पण आपण बघतो की ज्याच्यामध्ये अशी कुठलीही वस्तू, मग तुमचा तो लॅपटॉप असू शकतो, TV असू शकतो, ज्या अशा गोष्टी ज्याला तुम्ही स्पर्श करू शकतात, अशा गोष्टी देखील ह्याच्यामध्ये याची पण सिक्युरिटी या कायद्याअंतर्गत येते. इनटँजिबल जे आपल्याला दिसत नाही आहे, मग तुमचे शेअर सर्टिफिकेट असतील, तुमचे FDs असतील, म्युच्युअल फंड्स असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याची देखील सिक्युरिटी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते. त्याचबरोबर जर आपण बघितलं की तुमची अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आणि सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी, या अशा 2 गोष्टी पण ह्याच्यामध्ये, म्हणजे एकंदरीत तुमचं जे काय तुम्ही जे काय कमावलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये, या सगळ्यांचे, आणि जोपर्यंत ते तुमच्या नावावर आहे ही पूर्णपणे तुमची असते. आणि त्याची असं नाही आहे की तुम्ही ते दिलं तरच तुम्हाला काळजी मिळू शकते. हे मला असं वाटतं की पालकाने खूप, मला असं वाटतं आत्ताची जी गरज आहे ती असं आहे की, कारण आपण बघतो आहे की कायदा असं सांगतो आहे की नक्कीच. आणि मला वाटतं तुम्ही म्हणालात ते फार महत्वाचं आहे की कायद्यापासून संरक्षण, आपण जे काही कमवलंय त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी किती बारकाईने या कायद्यामध्ये सगळ्या तत्वांचा विचार केला गेलाय हे मला वाटतं आपल्याला कळतं. नक्कीच या विषयावर मॅडम आपल्याशी बोलणार आहेत. पण मला गीता मॅडम आपल्याकडे यायचंय की ज्यावेळेला आपण म्हणतो की अशा समस्या घेऊन ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे येतो आणि त्याच्यावर काम करायची वेळ येते अर्थातच, तर मग आपल्या कामाची प्रक्रिया जी आहे ती एकूण कशा पद्धतीने चालते, काय सांगाल गीता मॅडम? ज्यावेळी आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक येतात त्यावेळी आम्ही त्यांचे प्रश्न समजून घेतो. त्यांना म्हणजे काय त्रास आहे, जसं मी त्रासाबद्दल आधी बोलली होती त्याप्रमाणे त्यांचे त्रास असतात. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या फॅमिलीला, मुलांना बोलून घेतो, परिवारातल्या लोकांना बोलून घेतो.
त्यांची पण आम्ही बाजू समजून घेतो की त्यांचे मूळ प्रश्न काय आहेत ते समजून घेऊन त्यांच्यामध्ये आम्ही समझोता करण्याचा प्रयत्न करतो. समझोता करताना हा भरणपोषणचा जो कायदा आहे, जो आता उज्ज्वला मॅडम आपल्याला सांगत आहेत, त्या कायद्याची आम्ही माहिती देतो आणि कुटुंबामध्येच कसं ज्येष्ठ नागरिकांचं भरणपोषण झालं पाहिजे, त्यांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. पण काही केसेस मध्ये खूप क्रिटिकल प्रश्न असतात, जसे की ज्येष्ठांच्या जीवाला धोका असतो, त्यांच्या जीवन मरणाचाच प्रश्न असतो एक प्रकारे. दुसरा आहे त्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाहीये किंवा ते रस्त्यावर फेकलेले आहेत. अशा ज्या क्रिटिकल अवस्थेत जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना आम्ही त्यांच्या केसेसमध्ये कधी कधी ते आमच्याकडे येतात त्यावेळी त्यांना मारहाण झालेली असते, ते रक्तबंबाळ पण असे असतात. तर अशा केसेसना आम्ही म्हणजे पटकन गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्यांची आम्ही MLC करतो, मेडिकल लीगल केस रिपोर्ट बनवतो आणि पुन्हा ती पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डवरती ती घटना आम्ही ठेवतो. त्याच्याशिवाय कधी कधी मानसिक आरोग्य सुद्धा काही घरातल्या वातावरणामुळे ज्येष्ठांचं म्हणजे त्रास होत असतं. मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवलेल्या असतात. तर आमच्याकडे KM हॉस्पिटल पण आमच्यासोबत काम करतं, तिकडूनही आमच्याकडे डॉक्टर येतात. तर मानसिक आरोग्य ज्येष्ठांचं सुधारण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. कायद्याचं मार्गदर्शन आम्ही देतो. हा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी जो हा कायदा झालेला आहे, या कायद्याची माहिती अगदी म्हणजे ग्राउंड लेवलपर्यंत सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाहीये. त्यामुळे आम्ही त्या कायद्याची माहिती देतो त्यांना. त्याच्यानंतर जर तिथे खरंच आता क्रिटिकल केस आहेत तर मग आम्ही ती ट्रायब्युनलमध्ये नेतो. तर ट्रायब्युनल म्हणजे प्रत्येक जिल्हा ह्या कायद्याच्या भरणपोषणाचा हा जो कायदा आहे, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हा पातळीवरती ट्रायब्युनल असतं आणि त्या ट्रायब्युनलमध्ये आम्ही ही केस ज्येष्ठांची आम्ही घेऊन जातो. तर तिथे त्यांचे प्रश्न मांडले जातात, तिथून आदेश येतात. आदेश मान्य नसेल तर आम्ही अपील पण करतो. म्हणजे पण ह्या सर्व प्रोसेसमध्ये जेव्हा कायदेशीर प्रोसेस सुरू होते ज्येष्ठांच्या केसेसमध्ये, काही केसेस आमच्या हायकोर्टपर्यंत पण गेलेल्या आहेत. ह्या काम करत असताना त्यांचा अर्ज बनवणे, त्यांना मोरल सपोर्ट देणे, त्यांच्यासोबत जाणे, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात. अपील अर्ज बनवणे, त्यांचा एखादा फॉर्म भरून देणे, ह्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याबरोबर करत असतो. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी एक सांगते. आमच्याकडे एक 62 वर्षाच्या महिला आल्या होत्या आणि त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. मुलगी 35 वर्षाची होती आणि अनमॅरिड होती आणि मुलीची जबाबदारी होती. पण मुलगा घर त्यांचं स्वतःचं होतं आणि मोठा मुलगा त्या घरात राहत होता आणि दुसरा मुलगाने स्वतःची प्रॉपर्टी बनवली होती आणि तो सेपरेट राहत होता. मोठा मुलगा त्यांना खूप मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा. त्याचं असं म्हणणं होतं की तू घरातून निघून जा, आम्ही तुला सांभाळणार नाही, ही तुझी मुलगी आहे आणि तू जन्म दिलेला आहेस, त्यामुळे तिची जबाबदारी तुझी आहे, माझी नाही आहे. आणि त्यामुळे तो घरातून बाहेर काढायचा त्यांना. आणि मग शेवटी एक दिवस त्याने बाहेर काढलं आणि त्या लहान मुलाकडे गेला. लहान मुलाचं म्हणणं होतं तुझं घर आहे ते त्या मोठ्या भावाकडे आहे, मी माझी स्वतःची प्रॉपर्टी केली, तिथे मी तुझा कशाला सांभाळ करणार आणि मी बहिणीची जबाबदारी घेणार नाही. पण त्याला ते काहीही ऐकत नव्हते. म्हणून त्या आजी आमच्याकडे आल्या, त्यांना कोणीतरी आमच्या सेंटरची माहिती दिली आणि तशा त्या आमच्याकडे आल्या. आल्यानंतर आम्ही दोन्ही मुलांना बोलवून घेतलं, दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही ऐकण्याच्याच मूडमध्ये नव्हते आणि त्यांचं तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला कोर्टात जायचं कोर्टात जा, असे त्यांचं म्हणणं होतं. एक दिवस असं झालं की त्या आजीला याच्यावर काय झालं हे आपण ऐकूया. फक्त एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. आपल्याला एक सखी प्रश्न विचारते आहे डोंबिवलीहून. नमस्कार. 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 हा, माझे 2 प्रश्न आहेत. खरं म्हणजे एक सूचनावाचा प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न असा की हल्ली एकावर एक स्त्री दुखणी येतात आणि ज्यामुळे म्हातारपणामध्ये बरेचदा बेडरिडन अवस्था अटळ असते. तर माझा प्रश्न असा आहे की जशी चाइल्ड केअर लीव्ह मिळते तशी पेरेंट केअर लीव्ह का मिळू नये? त्याच्यासाठी बऱ्याच ज्या NGOज आहेत, हेल्पेज इंडिया वगैरे, त्या काही त्यांनी करायला पाहिजे. कारण मुलाचा जन्म नियोजनाने होत असतो, पण म्हातारपण अटळ आहे. कोणीतरी जन्माला घातल्यावर म्हातारपण हे येणारच. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे, ज्याच्यात दिवाळी अंकात ऍडव्होकेट्स लोकांची चर्चा पण झाली होती, की उद्या जर समान नागरी कायदा आला तर अंत्यविधीचे प्रोसिजर समान असणार का? म्हणजे काहींमध्ये पुरतात, काहींमध्ये जाळतात, तर ते पण समान असणार का? असे माझे 2 प्रश्न आहेत. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. मला वाटतं आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आपल्याला मिळतील. पण तत्पूर्वी गीता मॅडम तुम्ही काहीतरी सांगत होतात, तर ते आपण आधी घेऊया आणि मग प्रश्नाकडे वळूया. एक दिवस असं झालं की आम्ही दोन्ही मुलांना समजवलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, आम्ही आईची जबाबदारी आणि बहिणीची घेणार नाही आहोत.
मग एक दिवस त्यांनी खूप मुलांनी दोन्ही मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यांना चालता पण येत नव्हतं. तशाच अवस्थेत त्या ऑफिसमध्ये आल्या. त्यावेळी आम्ही बघितलं की त्यांच्या केसामध्ये मारहाण केल्यामुळे असे टन्नू आले होते आणि त्यांना त्यांचे केस पण बांधायला येत नव्हते. आणि इकडे छातीवरती बसून त्यांनी सांगितलं की मला मोठा मुलगा माझ्या छातीवरती बसला आणि बुक्क्या मारल्या त्यांनी. आणि त्यामुळे कानाचा पडदा पण त्यांचा फाटला गेला होता, म्हणजे ऐकायला येत नव्हतं, पाणी गळत होतं, अशा अवस्थेत आल्या होत्या त्या. मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आता काय करायचं पुढे, तुम्हाला कायदेशीररित्या त्यांच्या विरोधात जायचं आहे का, त्याच्यासाठी तयारी आहे का. तर त्या पटकन म्हणाल्या कोणता मुलगा, माझ्या छातीवरती बसला तो माझा मुलगा होता, माझ्यासाठी तर तो राक्षस होता. तर मला कायद्याखाली जायचं आहे. कोणता कायदा आहे तो मॅडम मला सांगा, आम्हाला तिकडे मला त्याच्या विरोधात जायचंच आहे. मला मुलंच नको आहेत आणि मला त्यांची कुठलीही जबाबदारी घ्यायची नाहीये आणि ह्या 2 मुलांच्या इकडे आणि तिकडे मध्ये मला राहायचंच नाहीये. बरोबर. मला एक वेळ अशी येते की कायद्याची गरज लागते आणि तुम्ही जे उदाहरण दिलं आणि त्याच्याही आधी आपल्याला सांगितलं की जिथे जिथे ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकाला गरज पडेल तिथे तिथे संघटना त्या पद्धतीने कार्य करून पुढे नेत असते. तर मला वाटतं खरंच आपल्या संस्थेकडून संघटनेकडून होणारं मोठं कार्य आहे. कारण कदाचित ज्येष्ठ नागरिकावर अशी खरंच वेळ येऊ नये, पण जर ती आली तर एक मदतीला कुठेतरी आपल्याला दाद मागण्यासाठी मदत मिळवण्यासाठी एक केंद्र आपल्याला म्हणता येईल. आता पण मला वाटतं उज्ज्वला मॅडम आपल्याकडे मी येते आणि त्या सखीचे जे 2 प्रश्न होते तर ते दोन्ही प्रश्न योग्य होते. तर त्यातला जो पहिला प्रश्न होता की जो खूपच चांगली सूचना होती, खरोखरच त्याबाबत आपण काय मार्गदर्शन करा. नाही, खूप चांगली सूचना आहे आणि खरोखरच विचाराधीन आहे. आणि मला असं वाटतं तो दिवसही दूर नसणार आहे. कारण जेव्हा आपण बघतो आहे की मॅटर्निटी लिव्ह एवढी आता 6 महिने वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आणि खरोखरच आता ही काळाची गरज आहे की खरोखरच, कारण आज बरेच आपण जेव्हा म्हणतो की आपले कलिग्स जेव्हा म्हणतात की आईला बरं नाहीये किंवा वडिलांना बरं नाही, त्यांना पेड लिव्ह जे काय त्यांना घ्यावी लागते ती त्यांना घ्यावी लागते. पण खरोखरच अशी जेव्हा एस्पेशली हॉस्पिटलायझेशन, कारण घरातला एक व्यक्ती जरी हॉस्पिटलमध्ये असेल तरी पूर्ण घर डिस्टर्ब होऊ शकतं. मग अशा वेळेला खरोखर या लिव्हची आणि अत्यंत मला असं वाटतं की खूप चांगली सूचना तुम्ही केलेली आहे आणि खरोखरच विचार करण्यासारखं आहे. बरोबर. आणि त्यांचा एक दुसरा जो प्रश्न होता समान नागरी कायद्यासंदर्भातला, तर ऍक्च्युली समान नागरिक कायदा जो आपण बघतो आहे ना, तो जनरली आपण जर बघितलेला आहे की तो तुम्ही जर तो कायदा बघितला ना तर तो खास करून विवाह संबंधितले जे कायदे आहेत, कारण प्रत्येक धर्मामध्ये विवाह संबंधित जे कायदे आहेत ना ते वेगळे वेगळे आहेत. मग एज ऑफ मॅरेजला धरून वेगळे असू शकतं किंवा प्रोसिजर वेगळी असते, मॅरेजचे प्रोसिजर कंडिशन्स वेगळे असतात, डिवोर्सचे, तर त्याला धरून हे वेगळे वेगळे कायदे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न मांडलेला आहे की अंत्यविधीचे जे ते पण समान होऊ शकतं का, तर मला असं वाटतं ते तुमच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये ते समान नागरिक कायद्यामध्ये तो विषय नाही आहे. खरं. मला वाटतं हा फार महत्त्वाचा विषय आणि आपल्याला दोघी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत. आणि अजूनही मनात माझ्याही बरेच प्रश्न आहेत ते मी विचारणार आहे. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते सगळ्यांचं. आज आपण बोलतोय ज्येष्ठ नागरिक कायदे आणि निर्वाह या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट उज्ज्वला कदरेकर आणि वरिष्ठ समुपदेशक गीता जाधव मॅडम. आपल्याला कार्यक्रमात मॅडम एक फोन येतोय तर तो आपण आधी घेऊया. शुभांगी मुळे आपल्याला प्रश्न विचारतायत रत्नागिरीहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये मी नर्स होते, हॉस्पिटलमध्ये आमच्या अननोन म्हणून ज्येष्ठ नागरिक ऍडमिट व्हायचे. पोलिसांमार्फत जर त्यांच्या मुलांचा शोध घेतला तर ती मुलं यायला तयार व्हायची नाहीत, तर आणि पोलिसही त्यांच्यावर काही कारवाई करायचे नाहीत. आणि चुकून नाकून जर मुलं आली तर प्रश्न असा व्हायचा की ती मुलं एकदा येऊन भेटून गेली आणि पुन्हा जर त्यांनी नेलं नाही तर सायकोलॉजिकली खचून पेशंट डेथ व्हायचा. तर या संदर्भात काय म्हणणं? मला वाटतं किती आणि कुठल्या कुठल्या समस्या असू शकतात याचं हे प्रश्न आणखीन एक आपल्याला महत्त्वाचं उत्तर देऊ शकतो. की खरंच त्या म्हणल्या तसं की एखादा पेशंट अननोन म्हणून ऍडमिट होतो आणि त्याच्या घरच्यांना बोलवल्यावरही तो येत नाही आणि त्या पेशंटचा जर मृत्यू होत असेल तर मला वाटतं ॲडव्होकेट मॅडम आपण काय बोलाल यावर? नाही, खरोखरच म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि आपण बघतो आहे की आपल्याकडे आता ओल्ड एज होम्स पण झालेले आहेत आणि
हे असे जेव्हा प्रश्न येतात ना, म्हणजे मला तेच म्हणायचं आहे, कारण जसं गीता म्हणाली की या कायद्याचं अजूनही कुठेही जनजागृती नाही आहे, माहिती नाही आहे लोकांना. तर कायदा असं सांगतो आहे की तुमच्याकडे हे जे ट्रायब्युनल किंवा त्याला न्यायाधिकरण जे म्हणतात ते हे ट्रायब्युनलची माहिती मला असं वाटतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे, कारण त्यांची जबाबदारी आहे की ते सो मोठो नोटीस पण घेऊ शकतात. म्हणजे असं नाहीये की कंप्लेंट गेली तरच कारवाई होणार आहे, पण त्यांच्या जरी कोणी लक्षात जरी आणून दिलं की असं असं कोणतरी गृहस्थ माझ्या हॉस्पिटलमध्ये पडून आहे आणि त्यांची मुलं त्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे, म्हणजे त्यांची फुल म्हणजे मग अशा वेळेला प्राधिकरणानं कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत त्यांना. म्हणजे तुम्ही जर बघितलं त्यांना सिव्हिल कोर्टाचे पॉवर्स आहेत, त्यांना CRPCचे मॅजिस्ट्रेट कोर्टाचे त्यांना पॉवर्स दिलेले आहेत आणि हे पॉवर्स खूप इम्पॉर्टंट असतात की त्यांना पाहिजे त्या व्यक्तीला ते त्यांच्यासमोर हजर करू शकतात आणि तशा प्रकारची इन्क्वायरी होऊन मग नंतर आदेश पण काढू शकतात. तर मला मॅडमनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की हॉस्पिटलमध्ये ह्याची माहिती की कोणाकडे केसेस पाठवायचे, हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे MLC केस होत असेल किंवा जरुरी नाही आहे की ते MLC केसेस होतील, पण असे जेव्हा केसेस असतात आणि त्यांना जर काही मदतीची गरज आहे तर त्यांनी न्यायाधिकरणाकडे ताबडतोब म्हणजे आपल्या हॉस्पिटलमधून जेव्हा ते रेफरन्स जातं ना तर त्याची इकडही कळते आणि त्याची ग्रॅव्हिटी कळते की किती सिरियस मॅटर आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे. मला वाटतं आणि तुम्ही म्हणलात तसं की या कायद्यासंदर्भात जी जनजागृती व्हायला हवी आहे ती होणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं म्हणूनच आजचा कार्यक्रम आहे आपला की लोकांना हे कळेल आणि आपल्याकडून सुद्धा इतरांना हे सांगितलं जाईल. आणि खूप चांगला मुद्दा मला वाटतं त्यांनी मांडला की जे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी सुद्धा याची दखल घेऊन ते सगळे हेल्पलाईन नंबर आपल्याकडे ठेवणं आणि मग ती वृद्धांना ती माहिती देणं त्या प्रसंगी हे फार महत्वाचं आहे. मला वाटतं आता मी गीता मॅडम आपल्याकडे येते. मला फक्त एकच याच्यामध्ये जोडायचं आहे की 21व्या शतकातले जे कायदे आहेत ना ते खूप सामाजिक कायदे म्हणून तयार झालेले आहेत आणि म्हणून असं नाहीये की आतापर्यंत कायदे जे होते ना ते फक्त पोलीस आणि कोर्ट यांच्याशीच मर्यादित होते, पण आता आपली पण सामाजिक जबाबदारी आहे की अशा काही केसेस जेव्हा आपल्या लक्षात येत आहे तर आपण त्यांना कशी मदत करू शकतो. अशा वेळेला ऍटलीस्ट तुम्हाला त्या ऑथॉरिटीजची माहिती असायला पाहिजे. मग जसं आपण म्हणतो की कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे, मग त्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर असतात, संरक्षण अधिकारी असतात, या ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यामध्ये हे ट्रायब्युनल्स असतात किंवा मेंटेनन्स ऑफिसर असतात. हे कोण आहेत मला वाटतं याची माहिती आपण पुढच्या नक्कीच त्याच्यामध्ये देऊया. आणि आपल्याला पुन्हा एक फोन येतोय तो घेऊया. आधी शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, पत्रकार शिवानंद वसेदार नेपाळी. माझा प्रश्न असा आहे, काही वयोवृद्ध व्यक्ती जे असतात ज्येष्ठ नागरिक त्यांची म्हणजे घर फॅमिली मिक्स असताना एखाद्या वेळी ते मुलं वगैरे त्यांना सोडतात, त्याने तुम्ही आमच्याकडे काय नको आमच्याकडे बघायला होते म्हणून सोडतात त्याने. मग त्यांचं इस्टेट वगैरे सगळे ते मुलांनी लिहून घेतले असतात. मग त्या दुःखपात झालेल्या माणसांनी व्यक्तीने कोणाकडे सल्ला घ्यायचा कायद्याने की आमचं इस्टेट परत घ्यावे किंवा काय सल्ला घ्यायचा, काय मार्गदर्शन कराल, असं माझा प्रश्न. बघा तुम्ही काय सांगाल त्या. नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच, पण तत्पूर्वी मी गीता मॅडम आपल्याकडे येते की त्यांनी जो मुद्दा मांडला की काही जणांना घरातून बेदखल केलं जातं किंवा स्वतःची इस्टेट असूनही त्यांना घराबाहेर काढलं जातं. असा फक्त पुरुषच असतो असं नाही, तर एकल महिलांच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं अशा समस्या येऊ शकतात. तर साधारण यांनी सल्ला घेताना कुठे जावं आणि अशा कुठल्या समस्या आहेत की ज्या एकल महिलांच्या बाबत सुद्धा येतात, तर काय सांगाल आपण? जसं त्यांनी आता प्रश्न होता त्या प्रश्नाला धरून मी बोलते की त्यांची प्रॉपर्टी काढून घेतलेली आहे, तर प्रत्येक जिल्हा पातळीवरती ट्रायब्युनल आहे. तसं निपाणी साठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ट्रायब्युनल आहे आणि तिकडे ते अर्ज करू शकतात. त्यांच्या ट्रायब्युनलकडे अर्ज करून त्यांना जो त्रास आहे म्हणजे त्यांची जबाबदारी घेत नाहीत, प्रॉपर्टी काढून घेतलेली त्याची ते अर्जाद्वारे मागणी करू शकतात आणि ट्रायब्युनलला अधिकार आहेत की आई वडिलांची घेतलेली प्रॉपर्टी त्यांना रिटर्न मिळवून देण्यासाठी, तर ते जिल्हाधिकारी कार्यालय ट्रायब्युनलकडे दाद मागू शकतात. नक्कीच. आणि माझा प्रश्न एकल महिलांच्या बाबत सुद्धा होता, कदाचित त्या महिलांच्या बाबत सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात का? एकल महिलांचे प्रश्न थोडे वेगळे आहेत. एकल महिलांमध्ये अविवाहित महिला आहेत, परित्यक्ता आहेत आणि विधवा महिला पण आहेत. तर ह्या महिलांना जेव्हा त्या तरुण असतात तेव्हा त्यांना परिवारामध्ये स्थान असतं, कारण त्या घरातली सगळी कामं करत असतात. म्हणजे पूर्ण परिवाराला सांभाळणं, भावांची किंवा इतर लोकांची जी छोटी छोटी बाळं आहेत त्यांचा सांभाळ करणं, घरामध्ये वृद्ध लोक आहेत त्यांची जबाबदारी घेणं, त्यांची सेवा करणं, त्यामुळे त्यांचा त्यावेळेला त्यांना परिवारामध्ये स्वीकारलं जातं. काही प्रॉब्लेम नसतात, अडचणी नसतात. पण जेव्हा त्या वृद्ध व्हायला लागतात, त्यांच्या आरोग्याच्या काही प्रश्न निर्माण व्हायला लागतात, मग ती जबाबदारी यायला लागते. मग तो त्यांचा अडथळा वाटायला लागतात. त्यांचं ओझं आपण का घ्यायचं,
त्याच्यातून त्यांना मग घरातून त्यांनी निघून जाण्यासाठी प्रयत्न करणं, त्यांना टोचून बोलणं, घालून पडून बोलणं, किंवा त्यांना सरळ सांगतात कधी कधी की तुम्ही आता निघून जा, आम्ही तुमची जबाबदारी नाही घेऊ शकत. मग ह्या महिला आहेत ज्या आता वृद्ध झालेल्या आहेत, त्यांना आता त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, काम नाही आहे, वय वाढलेलं आहे, नोकरी नाही मिळत आहे, मग त्या कुठे जाणार? तर त्यांच्या पुढे पण खूप प्रश्न आहेत. आणि त्यामुळे या कायद्याखाली त्यांना पण अधिकार आहे की ज्या परिवारासाठी त्यांनी इतकं योगदान दिलेलं आहे, तर त्यांनाही त्या परिवारामध्ये सामावून घेतलं पाहिजे, त्यांचं भरण पोषण झालं पाहिजे, असं माझं म्हणणं. नक्कीच नक्कीच. मला वाटतं कारण हा प्रश्न फक्त कुठल्या एका समूहापुरता नाहीये. ज्येष्ठ नागरिक म्हणल्यावर किंवा तुम्ही मगाशी पालकांचा उल्लेख केला, तर हे सगळ्यांसाठी हा कायदा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याची माहिती मिळवणं हे तितकंच आवश्यक आहे. आता मला उज्ज्वला मॅडम आपल्याकडे यायचं आहे की विल तयार करणं हा जो प्रकार आहे, तर त्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे की ते करणं गरजेचंच आहे का, किंवा ते करत असताना ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याला संरक्षण मिळवण्याच्या दृष्टीने काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण बरेच वेळेला असं होतं की ज्येष्ठ आई वडील हे आपल्या मुलाला किंवा मग मुलीला किंवा मग नातवंडांना अगदी पुढे जाऊन त्यांच्या मालमत्तेच्या संदर्भातली काही गोष्ट देऊ इच्छितात आणि मग पुढे असं झालं की जर आपल्याला टाकून दिलं गेलं किंवा आपल्याला जर वेगळं केलं गेलं तर मग ती संपत्ती पुन्हा आपल्याला मिळवण्याचा काही हक्क किंवा सुरक्षितता याच्यामध्ये आहे का? तर याबाबत आपण काय सांगाल? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बरेच वेळेला कारण आपण बघतो आहे की भारतामध्ये बरेच पालक जे आहेत ना ते भावनिकदृष्ट्या म्हणा किंवा त्यांना असं वाटतं माझं जे काय आहे ते शेवटी मुलांचं आहे आणि हयात असतानाच ते आपली प्रॉपर्टी जी आहे बरेच वेळेला की आता मला जमत नाही आहे, आता सगळं तुलाच बघायचं आहे म्हणूनही आपण आपल्या मुलांच्या नावे ते करून टाकतो. जनरली मुलाला मिळते ती प्रॉपर्टी आणि किंवा मुलीला एक हल्ली आपण बघतोय की जनरली एक मूल असतं किंवा 2 मुलं असतात, जे काय असेल ते. आता कायदा तुम्हाला काय सांगतो आहे की आता ह्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा पालक यांना खरोखरच मला असं वाटतं की ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्यांना असणं खूप गरजेचं आहे. एक तर आहे की जेव्हा आपण हयात असताना जेव्हा ट्रान्सफर करता एखादी प्रॉपर्टी किंवा आपण एक गिफ्ट डीड जेव्हा आपण बनवताय आपल्या मुलांच्या नावावर वगैरे करता आहे, तर कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजो दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा हे ट्रान्सफर किंवा गिफ्ट डीड जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये कंडिशन टाकली पाहिजे की तुम्ही माझी देखभाल, माझी काळजी, माझं उदरनिर्वाह, माझं भरणपोषण ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही मला माझी काळजी घेणार आणि तसं जर तुम्ही केलं नाही तर ही प्रॉपर्टी मी पुन्हा म्हणजे मी काढून घेईन आणि ती माझ्या नावावर. तर मला असं वाटतं आता ह्या पुढे कारण आतापर्यंत कसं होतं ट्रायब्युनल अशा प्रकारचे आदेश पारित करत होते, आदेश देत होते की ट्रान्सफर झालेली आहे आणि पुन्हा ती रिवोक करत होते आणि आई वडिलांच्या नावे ते करून देत होते आणि नंतर हायकोर्टाने पण असे बरेच केसेसमध्ये अपहेल्ड केलेलं आहे, जे काय विथहेल्ड केलेलं आहे, जे काय ट्रायब्युनलने जो काय निर्णय दिलेला आहे तोच त्यांनी इथे पण हायकोर्टाने सांगितलं की ते बरोबर आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने आता सप्टेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश पारित केलेले आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पालक किंवा ज्येष्ठ नागरिक जेव्हा आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर करतायत किंवा गिफ्ट डीड करतायत तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी कंडिशन टाकली पाहिजे की तुम्ही जर माझी म्हणजे कंडिशन अशी असणार आहे की माझी काळजी, देखभाल, माझं भरणपोषण, माझं मेडिकल, माझं रिक्रिएशन, कारण कायदा सगळी काळजी घेतोय. स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकारासाठी जे काय तुम्हाला लागतं ना त्या सगळ्या गोष्टींचं काळजी इथे या कायद्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यात अटमध्ये लेखी स्वरूपात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यामध्ये तोंडी व्यवहार चालत नाही. भावनिक कुठे न होता ती लेखी कायदेशीररित्या ती जर आपण अट घालून घेतली तर नक्कीच संरक्षण मिळू शकतं. नाहीतर नटसम्राट पिक्चर आपण आणि नाटक पाहिलेलं आहे, कोणी घर देता का घरी वेळ कुठल्याही ज्येष्ठ नागरिकावर कधीच येऊ नये असं मला वाटतं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तर तो आपण आधी घेऊया. प्रमिला कांबळे आपल्याला प्रश्न विचारतायत वाशीहून. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. मला वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला फोन ऐकू येत नाहीये. हॅलो, नमस्कार मॅडम. हा बोला बोला, प्रश्न विचारा. माझा प्रश्न ऍडव्होकेट मॅडम आणि गीता मॅडम दोघींसाठी आहे की जर एखादी 83 वर्षाची सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक जर ह्या ट्रायब्युनल मध्ये गेली तर त्याच्या सुनावणीच्या नंतर साधारण किती महिन्यामध्ये त्यांना निकाल मिळाला पाहिजे? मला वाटतं हे पण खूप महत्वाचं आहे कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेला
बऱ्याच केसेस पेंडिंग राहिलेल्या दिसतात. तर हा कारण निकाल ट्रायब्युनल कायद्याने काही स्टिप्युलेटेड टाइमलाईन्स दिलेले आहेत आणि त्याची आपण खरोखरच तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की ट्रायब्युनलकडे 3 महिन्याची वेळ असते. 90 डेज असं म्हटलेलं आहे. ट्रायब्युनलकडे 3 महिन्याची वेळ असते आणि या 3 महिन्यामध्ये त्यांनी तो निकाली काढला पाहिजे. मग त्याच्यामध्ये इन्क्वायरी करू शकतात, ते दोन्ही पार्टीजना बोलवू शकतात, समन्स काढू शकतात, दोन्ही पार्टीजना बोलवू शकतात, सुनावणी होते त्यांच्याकडे प्रॉपर आणि त्याच्यानंतर जे काही त्यांना कागदपत्राची गरज वगैरे असेल ती सगळी कागदपत्र पडताळणी वगैरे करून 3 महिन्यामध्ये त्यांनी तो निकाल द्यायचा असतो. आता निकाल दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी जी असते ना ती मेंटेनन्स ऑफिसर करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ना 3 मेन ऑथॉरिटीज आहेत. एक तर आहे की तुमचं पीठासन आहे, म्हणजे हे ट्रायब्युनल आहे. दुसरं जे आहे तुमचं अपिलेट अधिकारी जे असतात ते ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे आपले कलेक्टर ऑफिस असतात. आणि तिसरं जे आहे ते मेंटेनन्स ऑफिसर, म्हणजे जे काही आदेश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे जे अधिकार आहेत ते मेंटेनन्स ऑफिसर. आणि समाज कल्याण सोशल जस्टिस डिपार्टमेंट जे आहे, सामाजिक न्यायाचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या डिपार्टमेंटचे अधिकारी हे मेंटेनन्स ऑफिसर म्हणून काम करतात आणि अंमलबजावणी त्याची पूर्ण अंमलबजावणी जी आहे ते त्यांच्यामार्फत होते. तसं जर आपण एक बघितलं की समजा मला आज 10,000 रुपये, कारण ह्याच्यामध्ये मर्यादा दिलेली आहे मेंटेनन्ससाठी की 10,000च्या वरती आपल्याला मेंटेनन्स मिळू शकत नाही. आणि हे जर 10,000ची ऑर्डर आपल्याला पास झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे 90 डेजचं टाईम असतं. 90 डेज हे लक्षात ठेवा, नॉट 3 मंथ्स. 90 डेज म्हणजे कुठे तुम्ही त्याचे 31 महिन्याचा दिवस असू शकतो, कुठे 30. तर 90 डेज लक्षात ठेवलं पाहिजे. आणि 90 डेज या 3 महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत तर 3 महिन्याच्या आत तुम्ही तो अर्ज केला पाहिजे की मला हे पैसे मिळालेले नाही आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई. जर तुम्ही 92 डेज किंवा 91 डेजमध्ये तो अर्ज केला तर तो फेटाळण्यात येईल आणि त्याची दखल घेण्यात येणार नाही. तर हे टाईमलाईन्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि हे अत्यंत तुमचाही प्रश्न होता की किती दिवसामध्ये हे केलं पाहिजे. तर आता ट्रायब्युनलमध्ये 3 महिन्यामध्ये, कारण मला असं वाटतं गीता ह्याच्यावर थोडा प्रकाश टाकू शकेल की 3 महिन्यामध्ये खरोखरच कारवाई होते आहे का, कारण कायद्यामध्ये म्हटलेलं आहे 3 महिन्यामध्ये झाली पाहिजे. ओके, नंतर त्याची अंमलबजावणीची जी वेळ आहे आणि अपीलमध्ये जायचं असेल की बाबा पैसे मिळालेले नाहीये किंवा अपीलमध्ये किंवा कोणालाही आदेश जो मिळालेला आहे तो योग्य वाटत नाहीये, मग अपीलमध्ये जाऊ शकतात. मग अपीलमध्ये जाण्याची वेळ पण तुमच्याकडे 2 महिन्याची असते. मला वाटतं आणि हे आपण गीता मॅडमकडे येणार आहोत, पण कदाचित हा कार्यक्रम बघितल्यावर लोकांच्याही मनात येऊ शकतं की आम्हाला जर दाद मागायची असेल तर ती आम्ही कुठे मागू शकतो. तर मला वाटतं गीता मॅडम, आपण स्त्रीमुक्ती संघटनेच्या संदर्भात हे जे काम करत आहात ते आपण मोफत करत आहात, तर मला वाटतं आपण ते प्रेक्षकांना नंबर देऊयाच. तर याबद्दल आपण काय सांगाल किंवा आम्हाला कुठे दाद मागता येईल, काय सांगाल तुम्ही? म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काम करणारे अनेक ऑर्गनायझेशन आहेत, त्यांनाही तुम्ही संपर्क करू शकता. स्त्रीमुक्ती संघटना सुद्धा या विषयावरती काम करते, ज्येष्ठांच्या प्रश्नावरती करते, तर तुम्ही आम्हालाही संपर्क करू शकता. आणि आम्हाला एक हे नंबर दिसत आहेत, स्त्रीमुक्ती संघटना ऑफिस संपर्क क्रमांक, परल सेंटरचा नंबर आपल्याला दिसतोय 9324163495, तसंच 02224324207. चेंबूर सेंटर आहे, वाशी सेंटर आहे, पवई सेंटर आहे, यांचेही आपल्याला संपर्क क्रमांक इथे दिसत आहेत. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी नक्कीच याचा एक फोटो काढून आपल्याकडे ठेवावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कधी संपर्क करायची वेळ आली किंवा इतरांना सांगायची वेळ आली याबाबत तर तो नक्कीच आपल्याला संपर्क करता येईल. इतरही ठिकाणचा नंबर आपल्याला दिसत आहेत, वडाळा, कोपरखैरणे, पुणे केंद्राचा नंबर आहे, बुलढाणा, उस्मानाबाद. इथे हे सगळ्या व्यक्ती, यांचे सगळे सदस्य हे मोफत कार्य करत असतात. ज्येष्ठ नागरिकांना जिथे जिथे जशी जशी गरज पडेल. त्याचबरोबर केंद्र सरकार नॅशनल हेल्पलाईन नंबर आपल्याला दिसतोय 14567. पुणे महाराष्ट्र हेल्पलाईन नंबर आपल्याला दिसतोय 912066810900. आपण नक्की हे नंबर आपल्याकडे लिहून ठेवावेत, जेणेकरून आपल्याला इतरांनाही मदत करता येईल आणि आपल्यावर वेळ आली तर ही मदत आपल्याला मिळू शकेल. गीता मॅडम, हे सगळे नंबर्स आम्हाला कायद्याची मदत घेता येण्यासारखे आहेत, तर नक्कीच याविषयी आपण अधिक काही सांगू इच्छिता का? जसं मी म्हणाले की ते आम्हाला ज्येष्ठ नागरिक आम्हाला संपर्क करू शकतात आणि आम्ही त्यांना मदतरूप होऊ शकतो. याशिवाय ट्रायब्युनल पण आहे, ज्याच्याबद्दल मी आधी बोललेली आहे. आता तुम्ही जेव्हा नंबर सांगितला त्याच्यामध्ये केंद्र सरकारची हेल्पलाईन आहे आणि महाराष्ट्र सरकारची हेल्पलाईन आहे. त्याबद्दल मी थोडंसं सांगते
की तुम्हाला काही जे प्रश्न आहेत, ज्येष्ठांना जे प्रश्न आहेत, म्हणजे त्यांना केअरटेकर हवा आहे किंवा हा कायदा काय आहे या कायद्याची माहिती त्यांना नाही आहे, किंवा शेल्टर होम आहे जिकडे त्यांना तात्पुरती सोय होते किंवा परमनंट सोय, अशी जी माहिती हवी आहे, किंवा मानसिक काही डिप्रेशन आहे आणि त्यांना टेलिफोनिक काउन्सिलिंगच्या माध्यमाने मदत घ्यायची आहे, असे बरेच इश्यू आहे. किंवा आता घरी खूप मारहाण होते आणि मला आता तातडीने पोलिसांची मदत हवी आहे, अशा वेळेस ते केंद्र सरकारची जी हेल्पलाईन आहे किंवा महाराष्ट्र सरकारची, केंद्र सरकारच्या हेल्पलाईनला जरी संपर्क झाला तरी ते लगेचच महाराष्ट्र सरकारच्या हेल्पलाईनला जोडून देतात आणि मदत मिळते. म्हणजे मी एक उदाहरण सांगते की आमच्या एका केसमध्ये ज्येष्ठांना मारहाण होत होती, त्यांच्या मुलीकडून आई वडिलांना दोघांना मारहाण होत होती. त्यावेळेस त्यांनी ह्या हेल्पलाईनचा आम्ही त्यांना नंबर दिला होता आणि फोन केला. त्याच वेळेत त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला त्या हेल्पलाईनवरून मदत मिळाली. पोलीस लगेच आले आणि ती मारहाणीपासून म्हणजे त्यांचा बचाव केला. तर आणि ही हेल्पलाईन आम्ही खूप वापरतो आहोत, केसेसमध्ये देतो आहोत लोकांना, आणि हेल्पलाईनचं काम खरंच खूप छान आहे. नक्कीच. मला वाटतं जिथपर्यंत लोकांना हे पोहोचत नव्हतं तिथपर्यंत कदाचित त्यांच्यापर्यंत ही माहिती जात नव्हती, पण आज या निमित्ताने तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन करून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. उज्ज्वला मॅडम, मला खरं तर विषय खरंच मोठा आहे अगदी, पण जाता जाता अजून एक मनात प्रश्न आहे की कायद्याअंतर्गत जर तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल अशा मुलांना की जे आपल्या पालकांना सांभाळत नाहीयेत, तर आज या व्यासपीठावरून आपण त्यांना काय सांगाल किंवा काय संदेश द्याल, काय सांगाल? मला एक सांगायचं आहे की म्हणजे मुलं म्हणून तुमची खरोखरच नैतिक जबाबदारी आहे आपल्या आई वडिलांना, म्हणजे त्यांची काळजी आणि त्यांची देखभाल, आणि त्याच्यामध्ये सगळंच येतं. मला असं वाटतं की मला माहिती आहे की खर्च खूप आहे आई वडिलांचं, म्हणजे जे काही तुमचं असेल, पण मला असं वाटतं आपण काही तजवीज करू शकतो का त्याच्यासाठी, ते एक मला वाटतं की एक तजवीज करून, जेणेकरून म्हणजे मेडिक्लेम, मला असं वाटतं खूप, मला आज तर ती खरोखर काळाची गरज आहे. मेडिक्लेम सारखी जी गोष्ट आहे, जेणेकरून उद्या काही त्यांना मेडिकलचा काही खर्च वगैरे आला तर ते त्या क्लेममधून त्यांना, आणि ज्याच्यामुळे भार पडत नाही मुलांवर. मुलं जेव्हा आई वडील जेव्हा आजारी पडायला लागतात ना, मला असं वाटतं तेव्हा एक खूप मोठा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो की आता खर्च कोण करणार. मग अशा वेळेला जर मेडिक्लेम असेल आणि तर ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरं एक आहे की कायदा सांगतो आहे, कायदा येण्याचा कारणच हे होतं की मुलांची नैतिक जबाबदारी आहे आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणं, आणि हेच, आणि जेव्हा आपण म्हणतो आहे ना की जेव्हा आई वडील त्यांचं जे काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकत नाही आहे किंवा त्यांच्या प्रॉपर्टीमधून त्यांना काही उत्पन्न नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये ते लोक या कायद्याचं आई वडील जे आहे किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहे ते, आणि ज्येष्ठ नागरिक मध्ये जेव्हा नातेवाईक, जेव्हा मी म्हणते की समजा मला मूल नाही आहे पण माझी प्रॉपर्टी जी आहे ती माझ्या भावाच्या मुलांना जाणार आहे, तर त्याची पण नैतिक जबाबदारी होते, त्यांनी पण मला माझा सांभाळ केला पाहिजे. तर मला असं वाटतं हे थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे. विल बनवणं, मला असं वाटतं ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः आपलं एक विल बनवून घेणं. तुम्ही 20-25 वर्षाचे झाले की तुमचं मेडिक्लेम स्वतःचं एक असणं खूप मला वाटतं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी थोडक्यात याही गोष्टीची थोडीशी आधी तयारी करून ठेवायला हवी. आजचा हा विषय आणि त्या दोन्ही तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन कसं वाटलं हे मला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळे माध्यम आपण नेहमीप्रमाणे वापरू शकता. फेसबुकवरती आपल्याला प्रतिक्रिया द्यायची असेल तर www.facebook.com/ddsahyadri, सखी सह्याद्री @gmail.com आपला मेल आयडी आहे. www.youtube.com/ddsahyadri, यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @ddsahyadri आपलं ट्विटर हँडल आहे. ज्येष्ठ नागरिक कायदे आणि निर्वाह खरंच महत्त्वाचा विषय होता आणि या दोघीही इथे वेळात वेळ काढून आल्या आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्याला केलं, नवीन गोष्टींची माहिती करून दिली त्यांनी आपल्याला. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने उज्ज्वला मॅडमचे आणि गीता मॅडमचे मी दोघींचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. थँक्यू. मला वाटतं लोकांना आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि या विषयाबद्दलची जनजागृती करून दिलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.